मी मथुरा तानाजी जाधव, राहणार घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. माझा ह्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या भावी आमदार निर्मलाताई गावित ह्या 2009 पासून आमदार आहेत आणि मी त्यांचे एकदम खंदी समर्थक आहे. तेव्हापासून मी त्यांच्या मागं आहे. ताई 10 वर्ष निवडून आल्या तेव्हा पण मी त्यांच्या मागं होते आणि मागच्या वेळेस ताईंचा पराजय झाला तरी मी त्यांच्या मागं होते आणि अजूनही त्यांच्या मागं आहे. ताईंनी ह्या मतदारसंघामध्ये खूप कामं केलेले, परंतु त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं नाही तरी जनतेने ताईंना उभं केलेलं आहे आणि स्वतः मी त्या गोष्टीची साक्षीदार आहे की ज्या वेळेस ताई माघारीला गेल्या त्यावेळेस हजारोनी कार्यकर्ते ताईंच्या बंगल्यावर जमले होते आणि ज्या वेळेस माहिती झालं का ताई माघार घेते तेव्हा 2 ते 3 कार्यकर्त्यांनी, मी स्वतः साक्षीदार आहे, त्यांच्या बंगल्यासमोर एक साखळी खाली अटकवलेली आणि त्या साखळीला ते कार्यकर्ते फास घेत होते. म्हणून ताईंनी आपल्या माघारीचा फॉर्म मागं घेतला. जनता त्यांच्या पाठीशी होती म्हणून त्या उभ्या राहिल्या आणि आत्ताचे विद्यमान आमदार ते विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं सोडून दुसरंच टीका टावळकी करत असतात. ते म्हणते आम्ही 3,500 कोटीचा विकास केलाय, निधी आणलाय, मग त्यांनी दाखवून द्यावा. ते म्हणते आरोग्य दूते. तुम्ही जर आरोग्य दूते तर तुमच्या तालुक्यांमध्ये एक 12 वर्षाची मुलगी प्रेग्नेंट आहे, तुमच्या तालुक्यातल्या लोकांना झोळी ढोली करून दवाखान्यात आणावं लागतं, तुम्ही आरोग्य दूते ना, मग ती तरी तुम्ही सेवा गावकऱ्यांना डायरेक्ट जागेवर द्यायची होती ना. मग ही समस्या काय आहे तुमच्या काळात? ताई आमदार होत्या 10 वर्षात, प्रत्येक गावामध्ये ताईंचं काम आहे. प्रत्येक गावामध्ये मी स्वतः ताईंबरोबर फिरते आता मतदारसंघामध्ये, तर प्रत्येक गावामध्ये ताईंचं काम आहे. तुम्ही टीका करा, टवाळकी करा, माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, मला तसं म्हणायचं नाही, पण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. एका महिलाविषयी बोलताय. आता त्यांचे एक समर्थक आहे, पेपरला मी बातमी पाहिली त्यांची, तर त्यांनी त्या पेपरमध्ये बातमी अशी दिली होती का तिला म्हणा तू गोळी आणि स्प्रे घेऊन फिर. ताईंचा एक जवान मुलगा गेला. कोणतीही आई असली, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, तिचा स्वतःचा मुलगा गेल्यावर तिच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहतील का? माझा हा प्रश्न आहे. तुम्ही जर एखाद्याच्या दुःखाची सुद्धा टिंगल उडवत असाल तर तुमच्यामध्ये माणुसकी नाही. राजकारण करा पण इतक्या नीच आणि खालच्या थराचं करू नका, अशी माझी त्यांना विनंती राहील. जर तुमच्यावर अशी दुःखाची बारी आली तर आम्ही तुमच्या दुःखात सहभागी होऊ, पण असे घाणेरडे आरोप करणार नाही, शोभत नाही. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, तुम्ही आमच्या दोन्ही तालुक्यांचं प्रतिनिधित्व केलं, तुमच्या वाणीला हे शोभत नाही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शोभत नाही. ताईंचे कार्यकर्ते अजिबात असे, त्यांचे संस्कारच आमच्या ताईंचे असे का त्यांचे कार्यकर्त्यांना सुद्धा आदेश असतात का भाषणामध्ये, मला ताई नेहमी सांगतात का भाषणामध्ये काही एखाद्याला लागल असा शब्द बोलायचा नाही, स्टेजवर राहिलं तर शांततेत बोलायचं, आपल्या विकासावर बोलायचं. माझ्या आमदारांना किंवा त्यांचे कार्यकर्ते असेल त्यांना एकच विनंती आहे का तुम्ही तुमच्या विकासावर बोला ना. तुम्ही 3,500 कोटीचा निधी आणला, तुम्ही विकास केलाय ना, मग तुम्ही त्या विकासावर बोला ना. तुमच्याकडे आहे ना मुद्दे, तुम्ही आरोग्य दूते, तुम्ही कुठं काय केलं, कुठं पाणी आणलं, कुठं सभा मंडप दिले, कुठं रस्ते केले, ते लोकांना दाखवा ना. तुम्ही ताईंच्या बद्दल वाईट साईड चर्चा करता. कोणाचाही मुलगा गेला तर कोणी पण रडल ना. जर कार्यकर्ते उभे राहत्या, ज्या वेळेस तो कार्यकर्ता फास घेत होता तेव्हा अगदी तो प्रसंग मी स्वतः साक्षीदार आहे, निशब्द असा प्रसंग होता. तेवढ्या 1 मिनिटाचीच गोष्ट आहे, तेवढ्यात तो अर्ज मागं घेतला. साहेबांनी फोन केला का बाई माघार घेऊ नको, इथं हजारोनी कार्यकर्ते जमले आणि कार्यकर्ते डायरेक्ट आत्महत्या करायच्या मार्गात आहे, म्हणून ताईंनी तो फॉर्म ठेवला आणि एकच सगळे स्तब्ध होतो आम्ही. कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर भिडली, काळजाला काळीज भिडलं, वातावरण एवढं एकदम असं त्यावेळेस स्तब्ध होतं आणि मग ताईंनी तो अर्ज थांबवला आणि उमेदवारी त्यांची थांबवली. ताई उभे राहिल्या, ताईंच्या मागं कार्यकर्ते ना. ताई कोणाची निंदा करता का? तुम्ही आमदार होता, आम्ही काही म्हणतो का? ताई म्हणता का आमदारांनी विकास केला नाही किंवा काही, आम्हाला गरज नाही, आम्ही आमचा प्रचारात आम्ही मग नाही. आमचा प्रचार 23 तारखेला लोकांना कळलंच. कुणी 3,500चा विकास केलाय
आणि कुणी घोटाळे केले हे 23 तारखेला जनता सांगून देईल ना. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. तुम्ही ताईंच्या मातृत्वावर बोलत्या हे लक्षात ठेवा. आणि हा एका मातृत्वाचा, हा आमच्या सगळ्याच महिलांचा अपमान आहे. परमेश्वरांनी सुद्धा नवनिर्मितीचा मान आम्हाला दिलेला आहे आणि त्या परमेश्वराचं सुद्धा आमच्यावर, एवढ्या महिलांवर एवढा विश्वास आहे, मोठा विश्वास ठेवलेला आहे परमेश्वरांनी सुद्धा आमच्यावर. आणि तुम्ही एका तरुण मुलगा ताईंचा गेला तरी त्याच्याविषयी बोलताना तुम्ही डायरेक्ट म्हणत्या का तू गोळी घेऊन फिर आणि तू स्प्रे घेऊन फिर, हे चुकीचं राहील. आणि जर परत अशी टीका जर ह्या तालुक्यामध्ये जर आम्ही कोणाच्याही तोंडून ऐकली तर आम्ही हजारोनी, कालच आमच्या सर्व महिलांच्या मिटिंगा झाल्या का हजारोनी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तुमचा जर विकास आहे ना आमदार साहेब, तर तुम्ही विकासावरच बोलावं. तुम्ही काय सांगत्या का संदीप गुळवेचं तिकीट कापलं, काय ताईंनी खोसकर साहेबांचं तिकीट कापलं, वा रे वा, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. तुम्हाला समोर लाडक्या बहिणींचे मतं दिसले, तुमचे वटी भरली तुम्ही सगळी, रात्रीचा प्रवेश करून तुम्ही निघून गेले आणि वरून तुम्ही चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणे ताईंनी तिकीट कापलं. ताई मोठ्याची मुलगी आहे आणि म्हणून ती मंत्र्याची मुलगी म्हणून तिकीट देत नाही, तिला तिकीट देणार आहे आणि आम्हाला देणार नाही. मग जर ताई जर आमदार साहेबांचं तिकीट कापते आहे तर त्यांनी तिकीट का नाही घेतलं? मग त्यांना मिळालं असतं ना तिकीट. हे चुकीचं आहे ना, हे आरोप चुकीचे आहे. आणि बोलताना एका माध्यमाशी बोलत होते आमदार साहेब, मी स्वतः त्यांचा व्हिडिओ बघितला. तिचा बाप मंत्री होता, तिला तिकीट भेटणार आहे. माझे आमदार साहेबांना एक नम्र विनंती राहील, कळकळीची विनंती राहील का साहेब तुम्ही या तालुक्यातले एक जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही या तालुक्याचं 5 वर्ष प्रतिनिधित्व केलं म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. आणि तुम्हीच जर असे शब्द वापरले तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी तुमचा काय आदर्श घ्यावा, काय प्रेरणा घेतली पाहिजे या तालुक्यातल्या जनतेने तुमची. तुम्हाला 23 तारखेला ही जनता दाखवून देईल. आणि आमच्या ताई ह्या जरी अपक्ष उभ्या असल्या तरी सर्व पक्ष, सर्वसामान्य जनता आमच्या ताईच्या पाठीमागे आहे. आणि 23 तारखेला गुलाल हा आमचाच राहील हे मी निश्चितपणाने सांगते.